झणझणीत आणि चटपटीत तोंडी लावण्यासाठी ही लिंबू मिरचीची रेसिपी एकदा करूनच बघा. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि जेवणाची चवच बदलून टाकते. झणझणीत मिरची आणि त्यावर ताजा लिंबूचा आंबट असा फ्लेवर, एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन. भाकरी, पोळी किंवा साधा वरण भातासोबतही इतकी छान लागते की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आता आपण लिंबू मिरची छान चटपटीत चवीची तयार करण्यासाठी अशा ताज्या फ्रेश हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या लांब सडक अशा ह्या मिरच्या चवीला थोड्या तिखट कमी असतात. त्यासाठी कमी तिखट असलेल्याच मिरच्या निवडायच्या. आणि इथे आपण 4 ते 5 लिंबू घेतलेले आहेत. तर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आधी. आता सर्वात आधी इथे आपण लिंबू कट करून घेणार आहोत. पण यामधल्या एका लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण इथे लिंबू काढून घेणार आहोत आणि नंतर कट करून घेणार आहोत. तर बघा, आता सुरुवातीला एका लिंबाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याचे आणखीनही छोटे भाग करून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तसे करून घ्यायचे. आणि आता एकदा का लिंबू कट करून आपलं झालं की त्यामधल्या ज्या बिया आहेत आपल्याला त्या बिया काढून टाकायच्या आहेत. लिंबामधली बी बघा चवीला खूप कळवट असते, त्यासाठी ही बी आपल्याला काढून टाकायची आहे. अगदी सहज लिंबू कट केल्यानंतर त्यामधली बी आपल्याला काढता येते. तर बघा, मी अशा ह्या पूर्ण बिया आधी काढून घेते आणि राहिलेले आपले जे लिंबू आहेत ते आपल्याला याच पद्धतीने आधी कट करून घ्यायचे आहेत आणि लिंबाचा रससुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर बघा, किती साऱ्या बिया यामधल्या निघालेल्या आहेत. चला तर मग राहिलेले लिंबसुद्धा आधी कट करून घेणार आहोत. तर इथे आता सर्वच लिंब आपण कट करून घेतलेली आहेत आणि एका लिंबाचा रस इथे काढून घेतलेला आहे. भरपूर असा रस इथे निघालेला आहे. चला तर आता ही छान चटपटीत लिंबू मिरची आपण करायला घेणार आहोत. तर आता जेव्हा आपण लिंबू मिरची करतो तेव्हा केव्हाही स्टीलच्याच कढईचा वापर करायचा. तर इथे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं. सुरुवातीला हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचा, जेणेकरून हिंग आपला थोडा करपला जाणार नाही. आणि नंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. आता आपल्याला सर्वात आधी यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्यांना मी अजिबातही कट दिलेला नाही, तसेच आपल्या ज्या मिरच्या आहेत आपण धुवून पुसून कोरड्या करून इथे वापरलेल्या आहेत. तर आता सुरुवातीला ह्या मिरच्या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. म्हणजे छान आपली जी मिरची आहे जितकी तेलामध्ये परतली जाईल, छान भाजली जाईल, तितकीच तिची चवही आणखी छान लागेल. अशी ही लिंबू मिरची तुम्ही करून ठेवा आणि एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली, कारण आता कडकडीत ऊन आहे, त्यामुळे जर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी 8 ते 15 दिवस ही हिरवी मिरची तुम्ही खाऊ शकता. इतकी ही छान तयार होते आणि लिंबामुळे टिकलीसुद्धा जाते. तर बघा, इथे आपण ही मिरची जी आहे ती परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जे लिंबू कट करून घेतलेले आहेत ते लिंबू घालायचे आहेत. पण मिरची आधी आपल्याला अर्धी जास्त परतून घ्यायची आहे आणि नंतरच लिंबू घालायचे आहेत, जेणेकरून लिंबाचा पूर्ण गाळ होणार नाही. त्यासाठी लिंबू आपल्याला मिरची अर्धी परतल्यानंतरच घालायचे आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे आपल्याला पाव चमचा काळं मीठसुद्धा घालायचं आहे. आता ही चटपटीत चवीची मिरची असल्यामुळे यामध्ये आंबट लिंबूचा जो फ्लेवर आहे तर त्यावर काळ्या मिठाचा फ्लेवर आणखीनही खूप छान आणि टेस्टी या मिरचीला बनवतो. आता हे सर्व आपण घातलेलं साहित्य एकदा मिरचीसोबत परतून घेणार आहोत आणि इथे आपण यामध्ये जो लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे तो घालणार आहोत. आता लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला चाट मसाला. तर अगदी पाव चमचा चाट मसाला घालणार आहोत, म्हणजे आणखीनही चटपटीत चवीमध्ये भर. तर बघा, आता किती छान याला फ्लेवर येईल. आपण लिंबू त्याचबरोबर काळं मीठ घातलेलं आहे आणि चाट मसालासुद्धा. आता बघा, ही मिरची छान परतून झालेली आहे आपली. आणि बघा, पूर्ण यामधलं जे पाणी होतं लिंबाचं ते छान सुकल्या गेलेलं आहे. अशी पूर्ण मिरची जी आहे ती कोरडी करून घ्यायची, त्यामुळे तुमची मिरची जी आहे ती छान टिकली जाते. तर इथे बघा, एकदा करून ठेवा आणि 8 ते 15 दिवस आरामात खा. मी तर म्हणेल तुम्ही रोजच करून खाल, कारण केल्यानंतर ती शिल्लकच राहणार नाही. इतकी चवीला छान लागणारी मिरची आहे ही. तर बघा, आता प्लेटमध्ये सुद्धा काढून घेणार आहोत आपण. तर मंडळी, तुम्हीसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाची चव वाढवण्यासाठी नक्कीच ही चटपटीत लिंबू मिरची करून बघा. तसंही उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही. असं जर काही जेवणात चटपटीत असेल ना तर 2 घास जास्तच जातील. तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून
चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच पुन्हा अशाच छान उपयुक्त आणि घरगुती रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.